राम राम. स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. कशा आहात? सर्व ठीक आहात ना? मग काय, आपण सकाळी सकाळी आलो होतो ट्रॅक्टरकडे. ट्रॅक्टरला होतं जोडलेलं जरा सरीचं, मग ते सोडून आपल्याला जोडायचं होतं नांगर. मग काय म्हणलं, आता चला चालू करूया. ट्रॅक्टरला नांगर वगैरे जोडून दिला. मग तिथून गेलो आपण गाडीकडे. गाडीची जरा म्हणलं ऑइल पाणी बघावं, जरा साफसफाई केली. म्हणलं समजा ऑइल वगैरे चेक केलं, समजा व्यवस्थित आहे. आता काय, गाडी आली होती सर्व्हिसिंगला, म्हणलं नेऊन लावा आता 1-2 दिवसामध्ये, कारण सध्या गाडीला पण काम नव्हतं. मग तिथून गेलो शेताकडे जाऊन सोलारचं मोटर चालू केली. पाणी वगैरे पडते का नाही बघितलं. मग काय म्हणलं, चला जाऊया. आता इथं मोटर वगैरे चालू केली ती, तेवढ्यात आपल्याला आला गणभाऊचा फोन. गणभाऊ म्हणला जरा येतोय शेताकडं, आपल्याला जायचं जरा, पाठीला मित्र आला. मग म्हणलं ठीक आहे, चला जाऊया. भाऊ आला लगेच गाडी घेऊन. मग गेलो हनुभाऊच्या हॉटेलवर बसलो. मस्तपैकी चहा वगैरे सांगितला होता सकाळी सकाळी थंडीमध्ये. मग काय, गणभाऊचा मित्र आलता, भाऊसोबत जरा बोलणं वगैरे केलं. तिथून परत म्हणलं आपण गेलो शेताकडं. गणभाऊ आणि शशी गेले, जरा त्यांना काम होतं, गेले चापोलीला. मग काय, पाणी भिजत आलं होतं. म्हणलं पाणी वगैरे आता बंद करून बदलायचं होतं. 2 दिवस झालं काय, आपल्याला पाण्याचीच बारी आहे हो. इकडून बदलायचं तिकडून बदलायचं. मग थोडा वेळ पाणी वगैरे पिलं. मग परत पल्ली होती, आपल्याला भाडं आला होतं. मग म्हणलं आईनं जरा मस्तपैकी चहा केला शेतामध्ये. चहा वगैरे पिला. मग म्हणलं आता कसं आहे, जावं लागतंय. आपल्याला जायचं होतं गावामध्ये ऊस भरायला. मग काय, शशीची होती गाडी, गाडी घेतली. गाडीवर टाकली रस्सी. मग कसं आहे भाऊची, कसं आहे, ओल्ड इज गोल्ड हो. लय खतरनाक हत्यार आहे. मग काय, ट्रॅक्टर पाशी आलो, नांगर सोडला, लावली ट्रायली. कसं दिसते हत्यार, कडक ना. मग आलो डायरेक्ट उसाच्या फडामध्ये. मग काय, तिथं आपलं वाटच बघत होता सोनू आणि तुका. मग काय म्हणलं, चला भाऊ आलोय तुमच्या टायमाला, पटमिन्या भरून द्या, काही अडचण नाही. भाऊ काय लगेच भरायला चालू केले. इथंच आपल्याला परत पटलाचा ऊस भरायचा होता. मग म्हणलं हळूहळू करून सर्व भरले. मग म्हणलं थोडा वेळ बसावं, कारण भरायला 1 तास लागतो हो. त्यामुळे म्हणलं आता थोडा वेळ आरामच करावं. त्यानंतर काय, 1 तासामध्ये ट्रॅक्टर वगैरे भरून चालू केलं. जवळपास आपण 1-1.5 टन ऊस भरायचा होता, कारण ऊस वाकडा होता. त्यामुळे ऊस पण जास्त भरत नव्हता. मग म्हणलं जेवढा बसतं तेवढा बसा, कारण 2 एकर ऊस लावायचा होता. बाकीचा बघू. आता बघू नेक्स्ट ब्लॉग मध्ये ऊस कसा खाली केला. धन्यवाद.